हॅलो फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये मी सेजलचा रखुमाईचा गेटअप केला होता आणि आता या व्हिडिओमध्ये मी सेजलला विठुराया बनवणार आहे आणि तेही फक्त 2 ओढण्यांमध्ये मी विठोबाचा गेटअप इथे करणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी धोती नेसून घेते सेजलला, तर त्यासाठी मी इथे मोठी अशी काठ असलेली ओढणी घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता की कमरेच्या दोन्ही बाजूला आपल्याला समान अंतरावरती ओढणी सोडायची आहे आणि बरोबर मध्ये एक छोटीशी नॉट बांधून घेऊ शकतो किंवा आपण तिथे एक सेफ्टी पिन लावू शकतो। तर आता इथे मी एक सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे। आता काय करायचे तर दोन्ही पायाच्या मधून हा जो दुपट्टा आहे तो डाव्या बाजूचा दुपट्टा डावीकडून आपल्याला मागून फिरून घ्यायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीने उजव्या बाजूचा जो दुपट्टा आहे तो आपल्याला मधून मागच्या बाजूला टाकून असा फिरवून घ्यायचा आहे। तर आता मागे आपल्याला इथे 2 काठ मिळतील। हा जो वरचा काठ आहे तो कमरेच्या बरोबर मध्ये मागच्या बाजूला अशा पद्धतीने खोचून घ्यायचा आहे आणि हा जो खालच्या बाजूचा काठ आहे तो पकडायचा आहे आणि वरच्या दिशेने आपल्याला इथून छोट्या छोट्या अशा प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत आणि मग ह्या ज्या प्लेट्स आपण बनवल्या आहेत त्या एकसारख्या करून बरोबर कमरेच्या मध्ये आपल्याला खोचून घ्यायच्या आहेत आणि कमरेच्या ह्या साईडला हा जो दुपट्टा राहिला आहे तो मी अशा पद्धतीने खोचून घेते आणि इथे छान असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे। मी घेतलेली ओढणी थोडीशी ट्रान्सपरंट आहे पण काठ ह्याचे छान आहेत म्हणून मी ही ओढणी घेतली आहे आणि त्यामुळे आतमध्ये मी सेजलला पॅन्ट घातली आहे। आता सेम प्रोसेस मी दुसऱ्या बाजूला पण करून घेते। तर हा मागच्या बाजूचा हा छोटा जो काठ आहे तो मी अशा पद्धतीने इथे खोचून घेते आणि त्याच्यानंतर पूर्ण ओढणी पुढच्या बाजूला घेऊन हा काठ पकडून इथून आपल्याला छोट्या छोट्या प्लीट्स बनवून घ्यायच्या आहेत आणि मग ह्या प्लीट्स ज्या आहेत त्या बरोबर मध्यभागी आपल्याला खोचून घ्यायच्या आहेत। त्याआधी काय करायचं तर दोन्ही बाजूच्या पायावरती समान लेंथ आली आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे। त्या पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि मग या ज्या प्लेट्स आहेत त्या अशा मध्यभागी खोचून घ्यायच्या आहेत आणि मग हा जो बाजूचा काठ आहे तो कमरेमध्ये अशा पद्धतीने खोचून घ्यायचा आहे। छान असं फिनिशिंग करायचं आहे। मागच्या बाजूचेही जे काठ आहेत ते एकमेकांवर ठेवून छान असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की किती छान अशी आपली धोती तयार झालेली आहे आणि जितका छान अट्रॅक्टिव्ह दुपट्टा तुम्ही घ्याल तितकी ही छान धोती दिसेल। शक्यतो बॉर्डरवालीच दुपट्टा घ्या आणि समोरच्या बाजूने बघू शकता की किती छान असे हे काठ समोर दिसत आहेत। आता वरच्या बाजूला सुद्धा मी इथे एक दुपट्टा घेतला आहे आणि बरोबर कमरेच्या इथे मी एक मध्ये पिन लावते आहे आणि दोन्ही हातांवरती अशा पद्धतीने हा दुपट्टा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर त्याआधी मी सेजलला ज्वेलरी घालून घेते। तर तुमच्याकडे ज्या पण पद्धतीची ज्वेलरी असेल त्या पद्धतीची ज्वेलरी घालून घ्यायची आहे। शक्यतो मोठी हेवी ज्वेलरी घालायची आहे, तितकी विठुरायाच्या गेटअपसाठी ती छान उठून दिसेल। लॉंग नेकलेस, मोत्याची माळ, थोडा मीडियम साईजचा नेकलेस, त्याच्यानंतर चॉकर, अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी मी आता घातलेली आहे सेजलला। कमरपट्टा असेल तर कमरपट्टाही आपण इथे विठुरायाच्या गेटअपसाठी घालू शकतो। ज्वेलरी घालून झाल्यानंतर आता मी हेअरस्टाईल आणि मेकअप करणार आहे। तर केस अगदी लहान आहेत तिचे, त्याच्यामुळे मी समोरच्या बाजूचे अर्धे केस पकडून इथे एक छोटी चोटी घालून घेते आणि मागचे सगळे केस जे आहेत ते एकत्रित पकडून अशा पद्धतीने फक्त मी बांधून घेणार आहे, कारण इथे मी सेजलला विठ्ठलाचा जो मुकुट असतो तो मी घालणार आहे, जो की मी घरीच तयार केला आहे आणि त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता। अगदी सिंपल आणि इझी पद्धतीने मी हा मुकुट बनवलेला आहे आणि अगदी कमी वेळेत तो मुकुट आपण बनवू शकतो। तर आता मी पावडर लावून घेते। जास्त काही हेवी मेकअप मी करणार नाही आहे तिचा। तर आयब्रो थोड्याशा डार्क करून घेते आयब्रो पेन्सिलने। त्याच्यानंतर आता लिपस्टिक लावून घेते आणि ती थोडीशी लिपस्टिक अशी बोटांवर घेऊन मी चिक्सवर अशी स्प्रेड करणार आहे, म्हणजे थोडासा म्हणजे गाल पण थोडेसे पिंक पिंक दिसतील। त्याच्यानंतर इथे माझ्याकडे हे वेगवेगळ्या कलरची गंधाची डब्बी आहे, तर नेहमी मी हाच गंध तिला वापरते। तर सगळ्यात आधी मी विठुरायाचा जो टिक्का असतो तो लावून घेते। त्यासाठी मी इथे ब्रशचा वापर करते। तर कपाळावरती मध्यभागी शंखाच्या आकाराचा अशा पद्धतीने एक टिक्का आपल्याला लावून घ्यायचा आहे येल्लो कलरने। इथे तुम्ही चंदनही यूज करू शकता। तर अशा पद्धतीने मी हा शंखाच्या आकाराचा टिक्का लावून घेतला आहे। तो सुकेपर्यंत मी बाकीची ज्वेलरी घालून घेते सेजलला। तर विठुरायाच्या कानामध्ये जे फिश शेपचे इयरिंग्स असतात ते मी घरीच तयार केले आहेत। तर ते इयरिंग्स मी घातले आहेत आणि दोन्ही बाजूला हे बाजूबंद मी घालून घेतले आहेत।
आणि दोन्ही हातामध्ये ह्या बँगल्स मोत्याच्या ज्या आहेत त्या मी घातलेल्या आहेत। आता व्हाईट कलरने आपल्याला दोन्ही गालांवरती अशा पद्धतीने टीका लावून घ्यायचा आहे। तर माझ्याकडे व्हाईट कुंकुम नव्हता, तर त्याच्यामुळे मी इथे इबीत लावते। तर त्याच्याने मी दोन्ही बाजूला अशा पद्धतीने गोल असा मोठ्या आकारामध्ये टीका लावून घेते। आणि या व्हाईट कलरचा टीका लावून झाल्यानंतर त्याच्यावरती मधोमध आपल्याला ब्लॅक कलरने टीका लावून घ्यायचा आहे। आणि कपाळावरती जो शंखाच्या शेपचा आपण टीका लावला आहे त्याच्यावरती सुद्धा ब्लॅक कलरने आपल्याला एक गोल असा टीका लावून घ्यायचा आहे, अगदी मधोमध। आणि सगळ्यात शेवटी मी सेजलच्या डोळ्यांमध्ये काजळ घालून घेते, म्हणजे पूर्ण डोळ्यांमध्ये नाही घालणार आहे, फक्त दोन्ही डोळ्यांच्या कडेला अशा पद्धतीने स्ट्रोक्स देऊन घेते मी। तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्ण डोळ्यांमध्ये काजळ घालू शकता, खूप छान लुक दिसतो। तर अशा पद्धतीने इथे विठुरायाचा मेकअप पूर्ण झालेला आहे। तर आता अशा पद्धतीने ओढणी जी आहे ती हातामध्ये गुंडाळून घ्यायची आहे। ज्वेलरी जी आहे ती छान अशी मी सेट करून घेतली आहे। त्याच्यानंतर धोतीसुद्धा व्यवस्थित करून घेतली आहे। आणि हा जो मुकुट आहे तो आता मी घालून घेते। तर तुम्हाला आमची छोटीशी विठुमाऊली कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मुलांना विठुरायाचा गेटअप करून बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा।